ह्या दोघीही कोणाची तरी किती वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी छान तयार होणार आहेत. आपल्या माणसाची वाट बघण्यात सुद्धा एक वेगळाच आनंद असतो नाही. पण आता कोणीतरी मला भेटायला येणार आहे हे फिलिंगच मला येऊ शकत नाही. आता माझं असं कोणीच नाहीये जे मला भेटायला येईल. हे पाणी. थँक्यू. खरंच थँक्यू. हो, त्यात काय एवढं लागेल. खरंच खूप छान सजवलंयस हं तनू. काकू फक्त त्या बाजूला सजवायचं राहिलंय ते मी पटकन करून घेते. सई तू जाऊन आवर जा. मी थांबते ना मग. माझे होणारे सासरे बुवा आले वाटतं. सई सासरी बुवा काय आवर पटकन. तू अजून रेडी नाही झालीस. जा जा बाई जा. ए तनू घेऊन जा ग हिला. हो चल सई. आरती बहिणी, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट सांगितल्यानंतर तुम्ही डगमगायचं नाहीये, घाबरायचं नाहीये. फक्त माझ्यावर आणि भावनावर विश्वास ठेवायचा आहे. का असं काय सांगणार आहे? काय झालंय? वेंकीनं काय केलंय का? नाही 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 बहिणी बहिणी, वेंकी दादाने कुठलाही गुन्हा नाही केलाय, पण त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. म्हणजे त्याच्यावर जो काही दबाव टाकण्यात आला होता ना, त्याने त्या दबावाखाली तो गुन्हा कबूल केला आणि सही केली आहे. त्यामुळे झालंय असं की आता आपण किती वर्षी ओळख काढली ना तरी पोलीस त्याला सोडणार नाहीत. वहिनी वहिनी, आपल्याकडे एक ऑप्शन आहे. आता आपल्याला कोर्टात केस लढूनच वेंकी दादाला बाहेर काढायचं. काय करणार? तुम्ही नका टेन्शन घेऊ वहिनी, मी आहे ना हां. वेंकी दादाला जेलमधून बाहेर काढण्याची जबाबदारी माझी आणि भावनाची आहे. हां, या प्रवासात तुम्ही फक्त आमच्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि साथ द्यायची. हां, विश्वास तर 100% आहे दादा. पण आता दमले हो मी. दमले. अरे चा, अहो मीच तनूला पाठवलंय सईची तयारी करायला. दादा, आपण दुखापत झाल्यावर जो स्प्रे मारतो की नाही तो जरा आणा ना. जरा 2 मिनिटं थांबा, आणता येते. हो फार दुखतंय का ग? ठीक आहे. हॅलो. स्प्रे मारलं की होईल. बरं द्या. हा, आमच्या पार्टनरशी अजून पूर्ण बोलणं झालेलं नाही. त्यांचा काहीतरी घरगुती प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते जरा बिझी आहेत. अहो, एवढा मोठा यशस्वी माणूस या प्रोजेक्टच्या मागे उभा आहे म्हटल्यावर आम्हाला काळजी करण्याचं काही कारणच नाही ना. हो, आज घरात पूजा आणि काय फोन. आज तरी फोन बंद ठेवा ना. महत्वाचा कॉल आहे. 1 मिनिट. बरं, असं असतं. सई तू तुझं आवरून घे, मी अजून काही काम आहे का बघते. चालेल. बरं ऐक, काकूने तुझ्यासाठी जी साडी ठेवली आहे ना तीच नेसा आणि मस्त तयार हो. म्हणजे तू सुंदरच दिसतेस पण तरी तयार हो. किती चांगल्या दिवशी आलीस बघ घरी. आज पूजा आहे तेव्हा प्रसाद घेऊनच जा. नाही, मी खरंच थांबले असते पण मला जायला खूप उशीर होईल. बर, मी नाही तुला बळजबरी करत. हे पण आता एकटं जायचं नाही. मी ड्रायव्हरला सांगते गाडी काढायला, तो तुला घरापर्यंत सोडेल. हा, 1 मिनिट थांब. तनू, ए तनू. हा सिद्धिराज, हो हो मी निघालीये, मी पोचते घरी. ड्रायव्हर काकांना गाडी काढायला सांग, त्यांना घरी सोडायचंय. हो काकू, सांगते. हो ठेवते.
अरे बाळा, तू राहतेस कुठे? सासवडचं मेन देवीचं मंदिर आहे ना, अगदी त्याजवळच. अगं बाई, देवीच्या देवळापाशी? तिथं तरी यांची आपल्या ओळखीचं तिथं कुणी राहत नाही. काकू, काय झालं ग? ड्रायव्हर दादांना सांगितलंय गाडी काढायला. बर. ड्रायव्हर गाडी काढतोय हा. थँक्यू काका. काकू, खरंच थँक्यू हा. सासवडमधल्या सासवडमध्ये तुम्ही मला सोडायला गाडी वगैरे कशाला पाठवताय? मला तर असं वाटतंय की तू इथे आहेस ना, म्हणून माझं लग्न अजून जास्त खुलून येणार आहे. सई, हा, तुझं ज्याच्याशी लग्न होणार आहे त्याचं नाव काय आहे नक्की? त्याचं नाव आहे मिस्टर बडबड बुंबा. नाही, ऍक्च्युली तो फारच गप्प गप्प असतो. मिस्टर गप्प गप्पू. आय एम जस्ट जोकिंग. पण मी ना खरंच आता लग्नापर्यंत त्याचं नावच घेणार नाहीये. मला माहितीये तुला हा वेडेपणा वाटेल, पण मी ना आहेच जरा अशी ओल्ड स्कूल रोमॅन्टिक टाईप. यु नो, नवऱ्याचं नाव न घेणं वगैरे. काय झालं तनू? नाही, काही नाही.